नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक गृहिणीला पडणारा रोजचा प्रश्न, आज जेवायला काय बनवू, आज ब्रेकफास्टला काय बनवू, हा सगळ्यांनाच जवळपास पडतो. तर माझा आजचा प्रश्न, ब्रेकफास्टचा प्रश्न हा सोडवला या शेंगदाण्याच्या चटणीने. तो कसा, चला दाखवते. शेंगदाण्याची चटणी होतीच, शिवाय चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलं. ही शेंगदाण्याची चटणी 2 चमचे घेतली आणि ती मिक्सरला फिरवली. यामध्ये मी पिठी साखर देखील घालणार आहे, म्हणजे साखर घालणार आहे. माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी ह्यात पिठी साखर घातली थोडीशी. तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर मिक्सरला फिरवाल तर थोडीशी साखर घाला यामध्ये. त्यानंतर पराठे बनवतो आपण त्याप्रमाणे चपातीचं पीठ घ्यायचं आहे, ते थोडंसं लाटून घेणार आहे. त्यामध्ये हे शेंगदाण्याचं बनवलेलं सारण ते साधारण 1 ते 1.5 चमचा मी घेतलं, ते ह्यामध्ये भरलं आणि आता ही पोळी बंद करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, म्हणजे जी लोक सोलापूरला जात नाही त्यांना प्रश्न पडला असेल की कशी लागत असेल. तर सोलापूरला एक शेंगापोळी म्हणून मिळते, खूप फेमस आहे, खूप छान लागते. साधारण तशीच म्हणणार नाही पण जवळपास तशाच चवीची आज ही पोळी झाली होती, जी तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकतात, जेवणावर खाऊ शकतात किंवा डब्यात खाऊ म्हणून देऊ शकतात, प्रवासात सुद्धा नेऊ शकतात. तर अशा प्रकारे ही पोळी मी लाटून घेतली. एकीकडे तवा गरम केलेला होता, या तव्यावरती आता ही पोळी ठेवणार आहे. तुम्ही बघतायत पोळी आता आपली छान टम्म फुगायला लागलेली आहे. पोळी ही दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घ्यायची आहे. ही साधारण अशी खरपूस भाजून घेतली तर खूप छान लागते चवीला. छानपैकी फुगली की ह्याला वरतून साजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल लावायचं आहे, ज्याने त्याला आणखीन छान रुचकर अशी चव येते. अशा प्रकारे एक एक गव्हाच्या पिठामध्ये, चपातीच्या पिठामध्ये सारण भरून आपण या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. ह्या पोळ्या शिळ्या झाल्यावरती देखील आणखीन छान लागतात, फक्त त्या खाताना थोड्याशा तेल किंवा तुपाने गरम करायच्या आणि मग खायच्या. तर अशा प्रकारे एक एक करून मी या सगळ्या पोळ्या भरून लाटून आणि भाजून घेतल्या. तर आजचा ब्रेकफास्ट असा माझा मस्त हेल्दी आणि छान असा झाला. हा टॅमॅटो सॉस बरोबर, चटणी बरोबर, चहा जोडून किंवा नुसतासुद्धा खूप छान लागतो. बराच वेळा आपण कांदे, पोहे, शिरा वेगवेगळं असं खातो, पराठे देखील वेगवेगळे बनवतो. तर एकदा तुम्ही अशी शेंगदाण्याची, म्हणजे तुमच्याकडे नॉर्मल चटणी जरी असेल शेंगदाण्याची, त्याचंसुद्धा असं बनवून बघा, खूप छान लागतं आणि हेल्दी देखील आहे. तर कशी वाटली आजची तुम्हाला ही साध्या सोप्या शेंगापोळीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि जाता जाता व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.